नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवलं आहे मसाला वांग. या मसाला वांग बनवायची सर्व रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 7-8 वांगी घेतलेली आहेत अशा प्रकारची, जे आपण भरून मसाला वांग करणार आहे. आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी, लसूण पाकळ्या आहे आणि सुकं खोबरं जे आहे मी खिसून घेतलेलं आहे. तुम्ही त्याचे काप देखील करून घेऊ शकता. आता एक पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपल्याला ही सगळी वांगी चिरून टाकायची आहेत आणि आतमध्ये प्रत्येक वांग चिरताना पाहायचं आहे आतमध्ये आळी वगैरे आहे का, कुठे किडका आहे का वांगी चेक करूनच मग आपल्याला त्याचं मसाला वांग बनवून घ्यायचं आहे. शक्यतो वरून वांग दिसायला छान दिसतं, चांगलं दिसतं, पण आतमधून काही त्रास असू शकतो. त्यामुळे सर्व वांगी मी अशा प्रकारे आतमधून बघून चिरून घेतलेली आहेत. आता ती स्वच्छ धुवून घेते आणि जोपर्यंत त्याचं वाटण करतोय तोपर्यंत ही वांगी अशी पाण्यातच ठेवून द्यायची, म्हणजे काळी पडणार नाहीत. आता इथं कोथिंबीर घेते बारीक चिरून. वरून भाजीमध्ये टाकायला देखील थोडी कोथिंबीर आहे आणि आपण वाटणात देखील कोथिंबीर घालणार आहे. त्यामुळे इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घालत आहे. हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे मिक्सरला वाटून घेतलं आहे मी. या वाटणामुळे मसाला वांग या रेसिपीला खूप छान टेस्ट लागते, एकदम भारी होतं हे. आता आपल्याला ही सगळी वांगी या पाण्यातून नितळून काढायची आहेत. तुम्हाला दाखवते बघा, अजिबात काळं पडत नाही वांग असं पाण्यात ठेवल्यामुळं. पूर्ण चांगलं मस्त राहतं. आता इथं आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे. त्यासाठी मी इथे घेते शेंगदाण्याचं कूट. 2 ते 3 चमचे कूट घेतलेला आहे. यामध्ये आपण टाकूया हळद. नंतर आपलं जे घरचं लाल तिखट आहे ते टाकू. मसाला थोडीशी मी इथं मीठ टाकत आहे मी, आणि थोडीशी धनेपूड आणि जिरेपूड आहे ती टाकते. आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून यामध्ये थोडंसंच पाणी घालून आपल्याला या वांग्यामध्ये मसाले भरून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे आतमध्ये भरपूर असा हा मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी सर्व वांग्यात इथे मसाला भरून घेते. पहा, असा भरपूर असा मसाला या सर्व वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे. चला तर आता लगेच गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल टाकून तेल गरम देखील झालेलं आहे. इथं आता आपलं तेल छान असं तापलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं मी जिरं टाकून घेते. जो आपण वाटीत मसाला घेतला होता ना मिक्सरमध्ये बारीक करून, तो घ्यायचा आहे आता तेलामध्ये छान असा परतून. लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण आहे आणि हे एकदम छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्याला या मसाला वांगे भरलेल्या वांग्याला खूप छान टेस्ट लागणार आहे. मी असं प्रकारे माझ्या साध्या पद्धतीने हे मसाला वांग केलं आहे. तुम्हाला जर आणखीन वेगळी युनिक रेसिपी हवी असेल कमेंटमध्येच नक्की सांगा. मी परत एकदा ही रेसिपी अपलोड करेन वेगळ्या पद्धतीने. वांग्याचे तसे म्हणायला गेलं तर भरपूर प्रकार आहेत. आता हे छान मसाला तेल सुटेपर्यंत आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. आता हे भरलेली सर्व वांगी यामध्ये घालून घेऊन छान अशी परतून घेऊया थोडीशी तेलामध्ये.
आणि आपल्याला लागतंय तेवढं थोडंसंच पाणी यामध्ये घालू. जर तुम्हाला जास्त रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता. मी एवढं पाणी घातलेलं आहे. आता वांगी छान आपली शिजणार आहे. तिथं वांगी मस्त अशी शिजण्यासाठी आपल्याला यावरती प्लेट झाकून गॅस कमी करून मस्त शिजवून घ्यायचे आहेत. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकते. भरपूर अशी कोथिंबीर घालून हे मसाला वांग इथं आपण केलेला आहे. खूप छान लागते चवीला, टेस्टला. आता हे आपण शिजण्यासाठी ठेवून देऊ. गॅस कमी करून गॅस कमी केलेला आहे आता आणि आपण मस्त असं हे वांग शिजवून घेणार आहे. त्यावरती एक प्लेट झाकून ठेवू आणि हे वांग कमी गॅसवर शिजवून घेऊ. चला तर मग इथं आपलं हे मसाला वांग बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही याला भरलेलं वांग म्हणू शकता, खारं वांग म्हणू शकता, काही म्हणू शकता, पण हे खूप छान झालेलं आहे. हे पहा, मस्त असं शिजून झालेलं आहे. तुम्हाला याला हवा असेल तर तुम्ही थोडासा रस्सा करू शकता. मी एकदम थोडासा केलेला आहे. आता लगेचच आपण सर्व करायला घेऊया. तुम्हाला जर का माझी ही वांग्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर माझ्या कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.